मी पुढचा प्रश्न विचारतो, ज्या वेळेला आझाद मैदानावरती दंगे झाले त्यावेळेला मराठा पोलीस महिलांवरती मुसलमानांनी बलात्कार केले आणि त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री तुम्ही काय पाटील हॅलो 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 मुसलमानांना अटक अत्यंत अत्यंत चुकीचं हे चूक आहे अभयवर्तक मी तुम्हाला परवानगी देणार नाही ईद आहे म्हणून मुसलमानांना ऐका 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 सचिन सावंत तुम्ही हस्तक्षेप करा तुमचं राज्य होतं इतकं खोटं नाटक बोलणं अतिरंजित बोलणं अतिरंजित बोलणं पुरावे तर कोर्टात जा तुम्ही खोटं बोलता एक तर तुमच्या लोकांना खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली भिवंडीमध्ये पोलीस स्टेशन तयार करायचं होतं 2 पोलिसांना जाळलं त्यावेळेला धर्मसत्यापुढे या देशातली राजसत्ता चर्चा मला प्रेक्षकांना हे सांगायला पाहिजे अभयवर्तक या व्यासपीठाचा वापर करून खोटा प्रचार करतायत खोटारडेपणा करतायत प्रक्षोभक बोलतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ही सनातनची प्रवृत्ती आहे असं जर अभयवर्तकनी पुन्हा पुन्हा केलं तर सनातनच्या प्रतिनिधीला मी या स्टुडिओत यापुढे स्थान देणार नाही लक्षात ठेवा दादांत समाज विघातक बोलतायत समाज विघातक बोलतायत माझ्यावर कायदेशीर कारवाई याबद्दल झाली पाहिजे पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली तुमच्या प्रश्नांची उत्तर आता पोलीस देतील पोलिसांना एक तर खुनाच्या आरोपाखाली तुमचे लोक तुरुंगात आहेत आणि तुम्ही असं काहीतरी बोलताय मला एक मिनिट अभयवर्तक स्क्रीनवरून जातील अभयवर्तक स्क्रीनवरून जातील सचिन सावंत तुम्ही इथून जा तुम्ही इथून जा तुम्ही इथून निघून जा तुम्ही इथून निघून जा तो माईक काढा आणि निघून जा मला अशा प्रकारे खोटं बोलणाऱ्याला इथे अजिबात स्थान दे तुम्ही इथून निघून जा तुम्ही इथून निघून जा मला खोटा माध्यमांचा खोटा वापर तुम्ही निघून जा तुम्ही निघून जा तुम्ही निघून जा खोटारड्या प्रक्षोभक माणसाला यांना घेऊन जा बाहेर यांना घेऊन जा बाहेर यांना बाहेर घेऊन जा माध्यमांचा याच्या पुढे सनातनाचा प्रतिनिधी इथे येणार नाही याच्या पुढे सनातनचा प्रतिनिधी इथे येणार नाही खोटं बोलणाऱ्यांना इथे स्थान नाही खोटं बोलणारे इथे तुम्ही निघून जा अभयवर्तक तुम्ही ताबडतोब निघून जा अभयवर्तक तुम्ही या स्टुडिओ बाहेर निघून जा नाही तर माझी माणसं तुम्हाला घेऊन जातील प्लीज निघून जा निघून जा निघून जा मी फक्त गेट आउट म्हणत नाहीये एवढं लक्षात घ्या ही माणुसकी आहे पण तुम्ही निघून जा इथून याच्या पुढे सनातनच्या प्रतिनिधीला या चॅनलवर स्थान नाही जे लोक खोटारडेपणासाठी अशा प्रकारे गैरवापर करतात त्यांना इथे स्थान नाही सनातनच्या साधकांवर खुनाचे आरोप आहेत दाभोळकर असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील अशा माणसांनी इथे येऊन हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करावं हीच गोष्ट लाजिरवाणी तुम्हाला आठवत असेल तर आजचा सवाल याच कार्यक्रमात काही वर्षापूर्वी अशा प्रकारे अभयवर्तक बाहेर गेले होते कारण गोव्यात मंदिरं पाडली असा धादांत खोटा प्रचार ते करत होते त्यावेळेलाही ते गेले होते आज तर मी त्यांना या स्टुडिओ बाहेर काढलेलं आहे यापुढे सनातनच्या प्रतिनिधीला मी माझ्या कार्यक्रमात बोलवणार नाही ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे त्यांनी दुसऱ्यावर अशा प्रकारचे खोटे आरोप करायचं आणि बलात्कारासारखे आरोप करून म्हणजे धर्म आणि जातीची नावं घेऊन बलात्काराचा आरोप करणं हे समाजामध्ये दंगलीच भडकवण्याचं आहे पोलिसांनी ताबडतोब अभयवर्तक यांच्यावर कारवाई करावी अशी माझी पोलिसांना विनंती आहे या कार्यक्रमाची सीडी त्यांना मिळेल